नमस्कार ताईंनो, येत्या मकर संक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना खुशखबर देण्याच्या तयारीत आहे. डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्याच्या हप्त्याचं एकत्रितपणे वितरण करण्याची प्रक्रिया राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे. ताईंनो, आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतलं होतं की 8 डिसेंबर 2025 रोजी हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान राज्य सरकारच्या माध्यमातून 75,248 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या या बजेटमध्ये सादर करण्यात आले होते आणि त्याला मंजुरी देखील देण्यात आलेली होती. आणि याच पुरवणी मागण्यामध्ये ज्या काही मागण्या करण्यात आलेल्या आहेत, या खर्चाच्या वितरणाला दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी वित्त विभागाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी वित्त विभागाच्या माध्यमातून या पुरवणी मागणीद्वारे मागणी करण्यात आलेला निधी हा ज्या त्या प्रमाणामध्ये जे प्रमाण मंजूर करण्यात आलेले आहे त्या प्रमाणानुसार वितरण करायला मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि याच्याच मध्ये एक मोठी मागणी होती, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात 6,103 कोटी रुपयाचा निधी या योजनेसाठी मागणी करण्यात आलेला होता, ज्याच्यामुळे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 4 महिन्याचे जे काही हप्ते आहेत ते वितरित करण्यासाठी राज्य सरकारला मदत होणार होती. ताईंनो, याच पार्श्वभूमीवरती आपण पाहिलं होतं की उपलब्ध असलेल्या निधीमधून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता. याच्यामध्ये फक्त 60 ते 65% पात्र महिलेच्या बँक खात्यात नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचं वितरण झालेलं होतं. अद्याप देखील या योजनेमध्ये पात्र असून देखील बऱ्याच साऱ्या महिलांना निधीच्या अभावी हप्ता वितरण करण्यात आलेलं नव्हतं. या थकीत असलेल्या महिना, याचबरोबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याची जे काही मानधन आहे या मकर संक्रांती पूर्वीच वितरण करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत. एकंदरीत निरंतर योजना असल्यामुळे निवडणूक विभागाच्या माध्यमातून याला कुठल्याही प्रकारची आडकाठी आणली जाणार नाही. परंतु महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवरती जर काही बंधने घालण्यात आले तर मात्र याच्यामध्ये सरकार हतबल होऊ शकतं. अन्यथा या मकर संक्रांतीच्या सणापूर्वीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये या 2 महिन्याचे 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत. आता लवकरच लाडकी बहीण योजनेसाठी या हप्त्याचं वितरण करण्यासाठी आवश्यक असलेला निधी वितरणाचा GR येईल. तो GR आल्यानंतर पुढे हप्ता वितरणाची तारीख फिक्स झाल्यानंतर या संदर्भातील अपडेट देखील आपण नक्की जाणून घेणार आहोत. तर अशा प्रकारे महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.